प्रीती माने, नवराष्ट्र ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत। आज वटपौर्णिमा आहे। हा सण सुवासिनींसाठी महत्त्वाचा आहे। यामध्ये वडाच्या झाडामधून जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळावा हा त्यामागचा खरा उद्देश आहे। पण आजच्या जगामध्ये खास करून पुण्यासारख्या शहरामध्ये मोठी झाडं उरली नाहीयेत। त्यामुळे वटपौर्णिमा कशी साजरी करायची हा मोठा प्रश्न असला तरी पुण्यामध्ये एक निसर्गप्रेमी आहेत, त्यांनी आपल्या जीवनामध्ये 600हून अधिक मोठी झाडं लावली आहेत, देशी झाडं लावली आहेत आणि ती वाचवण्याचा अजब प्रयत्न करत आहेत। आज ते प्रकाश ढगे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून हे त्यांचे जे कौतुक आहे ते जाणून घेऊयात, त्यांनी हा कसा प्रवास केलाय ते जाणून घेऊयात। सर, तुमचं खूप स्वागत आहे नवराष्ट्रामध्ये। एवढी तुम्ही आज वटपौर्णिमेनिमित्त वटपौर्णिमा आज साजरी होते, दरवर्षी साजरी होते, पण तुम्ही जवळजवळ रोजच झाडे लावत आहात, तर काय सांगाल? नमस्कार। निसर्गाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच काही नव्याने सांगण्याची गरज नाही आहे। तर माझ्या पद्धतीने मी भगवंतांनी जे आपल्याला गीतेमध्ये सांगितलं आहे, कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन, आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा मंत्र दिलेला आहे। तर ह्या मंत्रांपासून प्रेरणा घेऊन मी माझ्या कामाची सुरुवात 10 वर्षापूर्वी केलेली आहे आणि 10 वर्षात जवळपास 603 झाडं आपण लावलेली आहेत आणि नुसते लावत नाही तर त्यांची काळजी पण घेतो आहे। आणि त्यातलाच हा एक वड तुम्ही इकडं बघताय, हा 2017मध्ये लावलेला आहे आणि हा 5 फुटाचा होता जेव्हा लावला तेव्हा, आणि आत्ता हा इतका मोठा झालेला आहे। सर, तुम्ही आतापर्यंत 600 झाडं लावली आहेत, तो तुम्ही सुरुवात कशी केली? सुरुवात मी सोन्या मारुती चौकात आपले नगरसेवक जे धंगेकर आहेत तर त्यांनी त्या सिटी पोस्ट, शनिवार वाडा अशा परिसरात जवळपास त्यांनी 100 झाडं लावली होती। तर मी जाता येता ती झाडं बघायचो आणि मग मला असं वाटलं की ही झाडं लावलेली आहेत तर त्यांना आपण ॲटलिस्ट पाणी देऊन वाढवू तरी शकतो। मग तिकडनं त्या झाडांना पाणी देण्यापासून मी सुरुवात केली। तर तिथं जवळपास सोन्या मारुती चौक ते सिटी पोस्ट आणि फडके हाऊस, शनिवार वाडा अशा सगळ्या परिसरात 100हून अधिक झाडांना आठवड्यातनं 3 दिवस पाणी देण्यापासून सुरुवात केली। आणि त्यानंतर मला असं वाटलं की आपण पण आता स्वतः आपल्या हातनं झाडं लावली पाहिजेत, म्हणून मी सुरुवात केली माझ्या घरापासून आणि तिथं एक मी मोहगनीचं झाड लावलं। सर, तुम्ही आत्तापर्यंत 600च्या वर झाडे लावली तुम्ही सांगितलं, मग यामध्ये कोणकोणती झाडं आहेत आणि कोणत्या प्रकारची झाडं आहेत? या झाडांमध्ये सगळी आपले जी देशी प्रकारची झाडं आहेत, म्हणजे जसं वड आहे, पिंपळ आहे, कडुलिंब आहे, आंबा आहे, चिंच आहे, करंज आहे, कदंब आहे, बकुळ आहे आणि अशा प्रकारची जी आपली देशी झाडं आहेत, औदुंबर आहे, तर अशा सर्व झाडांचं आपण रोपण केलेलं आहे। सर, तुम्ही याची काळजी कशी घेता आणि रोजच्या जीवनामध्ये तुम्ही ही 600 झाडांची काळजी कशी घेता? किती संख्या आहे? मी खरं सांगायचं म्हणजे सुरुवात करण्यासाठी मला लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती आणि सकाळी उठण्यासाठी मला एक उद्देश पाहिजे होता आणि मग हा उद्देश माझा या कार्यामध्ये सक्सेस झाला। तो दोन्ही म्हणजे त्याचा मिलाप झाला की सकाळी माझं उठणंही होतं आणि माझा व्यायामही होतो। म्हणजे याच्यासाठी हे झाड लावण्यासाठी जवळपास आम्ही 2-1 फुटाचा खड्डा करतो, मग त्यात हे झाड लावतो आणि झाड लावण्यासाठी त्याला 5 फुटाची जाळी पण लावतो आणि मग झाड लावल्यानंतर त्याला दर आठवड्याला 10 लिटर असं आपण पाण्याचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि जवळपास एका झाडाला वाढण्यासाठी 1000 ते 1500 लिटर पाणी आपल्याला 3 वर्षात द्यावं लागतं आणि 3 वर्षानंतर साधारण तो या आकाराचा होतो। या तुम्ही हा जो ध्यास घेतलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला बरे वाईट काय अनुभव आले? याच्यामध्ये वाईट कमी अनुभव आले, पण चांगले पण खूप अनुभव आले। खूप लोकांनी मदत पण केली मला। कशा प्रकारे? म्हणजे जसे की आर्थिक मदत पण खूप लोकांनी केली, म्हणजे रोपं आणण्यासाठी, जाळ्या आणण्यासाठी, तर अशा पद्धतीने मला रोख स्वरूपात पण लोकांनी मदत केली। काही लोकांनी 10 झाडं पण मोठ्या साईज आकाराची आपल्याला आणून दिलेली आहेत, मग ते आपण रोपण केलेले। आणि वाईट अनुभव सांगायचं म्हणजे तर हे लावलेलं झाड जे आहे ते दिसत असतानाही लोक त्याच्यात कचरा टाकतात, त्याच्या आजूबाजूला कचरा टाकतात, मग कोणीतरी चुकून त्याला गाडी लावून ते आग लावतो, मग त्या आगीमध्ये झाड पण आपलं जळून जातं आहे। आणि त्याच्यानंतर ही जी आपण जाळी लावलेली असते झाडाच्या भोवती तर तीही काढून नेण्याचे प्रकार झालेले आहेत। आणि झाडांना सपोर्टसाठी जो बांबू लावलेला असतो आणि झाडांना ठिबक सिंचन मिळण्यासाठी जे आपण एक प्लास्टिकचं भांडं लावतो, बॉटल लावतो, तर तीही काढून नेण्याचा लोक प्रयत्न करतात।
अशा पद्धतीने सगळे बरे वाईट अनुभव घेऊन आपण हे काम करतो आहे. याच झाडाबद्दल आत्ता आपण असं सांगत होता की बुवा या झाडाची सुद्धा एक वेगळी हिस्ट्री आहे. हे जे आपण जिथे उभा आहोत याच बाजूला तुम्ही बऱ्यापैकी या बाजूला नदीपात्राच्या या बाजूला किती झाडं लावली असेल अंदाजे? नदीपात्रात आपण जवळपास 350 झाडं लावलेली आहेत. अच्छा. दोन्ही साईडला 350 पलीकडच्या बाजूला या बाजूला. या झाडाचं तुम्ही आत्ता सांगत होता की हे लहान असतानाच मृतप्राय झालं होतं, तर ते कसं झालं होतं? तर या सुरुवातीला आपण झाडांना नव्हतो लावत, त्या नुसतं त्यांना एक बांबूचं सपोर्ट देऊन साईडने आपण त्यांना बाबळीची रोपं लावत होतो की त्या झाडाला कोणी काटा असल्यामुळे कोणी खाणार नाही. हां, तर मग ते नंतर काही दिवसांनी ते बांबूचे म्हणजे जे कुंपण होतं ते बाजूला झाल्यामुळं जनावरांच्या घासण्यामुळे हे झाड अगदी मृतप्राय झालं होतं. त्याच्यानंतर मग त्याला आम्ही शेणखत, लेंडीखत अशा प्रकारचं देऊन आणि त्याचं आजूबाजूला त्याला आम्ही बांबूचं एक कंपाऊंड तयार केलं. अशा पद्धतीने ह्या झाडाला पुनर्जन्म मिळाला त्यामुळे आणि आज हे झाड इतकं मोठं झालेलं. तुम्ही समजा 10 झाडं लावली असतील तर आता तुम्ही शक्यतो दर शनिवार रविवारी हे काम जास्त प्रकारे करतात. म्हणजे झाड लावण्याचं काम, रोपण्याचं काम तर तुम्ही शनिवार रविवारी करता. मग आठवडाभरामध्ये त्याची काळजी किंवा पुढच्या रविवारपर्यंत कशी घेता? तर रोज सकाळी, कारण लहान असताना त्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. रोज सकाळी मी 5 वाजता उठतो आणि 3 तास रोज मी या उपक्रमाला देतो. आणि शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण जी झाडं लावलेली आहेत म्हणजे जसं की शिवाजी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, मार्केट यार्ड, माझं जे घर आहे गुरुवारपेठ तो परिसर, तर माझ्या घराच्या जवळपास 4-5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये मी जी झाडं लावलेली आहेत तर त्यांची मी एरिया वाईज अशी विभागणी केलेली आहे की आज ह्या झाडांना पाणी घालायचं, आज ह्या झाडांना. तर आठवड्यातनं 5 दिवस मी सर्व झाडांना पाणी घालतो आणि दर रविवारी मग हे नवीन झाडं लावण्याचं काम करतो. अच्छा. तुम्ही आत्ता एक अनुभव सांगत होता की बुवा हे अशा प्रकारे जे फांदी आहे झाडाची तोडून टाकलेली आहे, तर हे आज वट सावित्री पौर्णिमा असल्यामुळे पूजेकरता लोक घरी घेऊन गेलेले होते. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण तुम्ही लहान मुलासारखं या झाडांचं पालनपोषण करायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे जर कोणी तोडून नेत असेल आणि ते वटपौर्णिमेच्या दिवशी, त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? तर मला असं वाटतं की या आपण तोडलेल्या फांद्या घरी नेऊन पूजण्याऐवजी जर हे जिवंत झाडाचीच आपण जर पूजा केली तर मला वाटतं ते जास्त योग्य आहे. कारण ह्याच्यामुळे काय होतं, हे झाडांचं नुकसान होतं. आपण ही झाडं ही फांदी म्हणजे पूजेसाठी विकत घेतो, तर त्यामुळं तोडणारे लोक ह्या फांद्या, त्या चांगल्या झाडाच्या फांद्या कशाही पद्धतीने तोडून नेतात आणि त्या झाडाला विद्रूप करून टाकतात. माझी अशी विनंती आहे सर्वांना की फांद्यांची आपण पूजा करण्याच्या ऐवजी त्या जिवंत झाडाचीच पूजा करावी. शेवटचा प्रश्न की ह्या जो उपक्रम तुम्ही सुरू केलेला आहे, आता खरं तर हे महापालिकेचं काम आहे, त्याच्याकरता महापालिकेचं समोरच उद्यान विभाग आहे, एवढा प्रचंड मोठा त्यांचा पसारा आहे, त्यांना बजेट भरपूर असतं. तर तुम्ही आत्ता अनौपचारिक चर्चेत सांगितलं की जवळपास 30-40% झाडं तुमची मरतात, काही कारणास्तव त्यांचे नासधूस होते. तर अशा परिस्थितीत तुम्ही कधी महापालिकेला किंवा लोकप्रतिनिधीकडे गेला का की बुवा हे काम चालू आहे, याला फक्त तुम्ही संरक्षण द्या, संरक्षित जाळ्या लावा, किंवा असं कधी अप्रोच झाला का कोणी तुम्हाला मदत केली आणि तुमची अपेक्षा काय जर केली नसली? तर जेव्हा मला ही कल्पना सुचली की झाडं आपण लावली पाहिजे, त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा उद्यान विभागाचं जे कार्यालय आपलं संभाजी उद्यान, तर तिकडं मी गेलो आणि तिकडं मला एक घाटे साहेब म्हणून पहिल्यांदा त्यांची ओळख झाली आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं की तुम्हाला साहेब म्हणून जे आहेत मेन, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा, ते तुम्हाला सर्व प्रकारची मदत करतील. मग मी तुम्हाला साहेबांना भेटलो आणि त्यांनी खरंच मला खूप प्रकारे मदत केली. म्हणजे मोठमोठी झाडं दिली त्यावेळेस आणि माती मला पाहिजे तितकी माती त्यांच्याकडनं त्यांनी दिली. तर अशा सर्व प्रकारचं सहकार्य त्यांनी दिलं आणि आठवळे साहेब म्हणून त्यांच्या अंडर जे आहेत तर त्यांना मला सर्वोपरी मदत करण्याचं त्यांनी व्यवस्था
त्यांच्या पद्धतीने केली. मदती करता त्यांचं कधी हे केलं का बुवा, झाडांचे नासधूस होते, तुम्ही थोडे सहकार्य करा, असं कधी त्यांना तुम्ही अप्रोच झाला का, त्यांना कधी विनंती केली का? त्यांना मी तसं काही सांगितलं नाही, कारण मला याच्यामध्ये लोकल जी लोक आहेत हां, त्यांचा सहभाग, तर त्यांच्याच पद्धतीने जास्त नासधूस होती, पण ते प्रशासनाकडनं मला वाटतं की पूर्ण काळजी ते घेतात त्यांच्याकडे. आज वटपौर्णिमा आहे, त्यानिमित्त प्रत्येकजण वडाच्या झाडाची पूजा करायला बघतंय, पण फांद्या तोडून घेऊन जाणं हे आजकालचा ट्रेंड आहे, पण तो अतिशय चुकीचा आहे. पुण्यातल्या नदीपात्रामध्ये जे हिरवगार लोकांना झाडं बघायला मिळतात, पावसाळ्यामध्ये अनेक जण त्याचा अनुभव घेतात, पण ते हिरवगार शेत करण्यामागे किंवा ती झाडं लावण्यामागे जे ढगे सर आहेत त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या. तुम्हा सगळ्यांना देखील वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.